वो शायद जिंदगी और मौत तो ऊपर वाले के हाथ में जहाँ बना, उसे ना तो हम बदल सकते हैं और ना ही आप। हम सब तो बस रंगमंच की कठपुतलियां हैं जिनकी डोर उस ऊपर वाले के हाथ में बंधी है। बाबू मोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नाही। आनंद चित्रपटातील हे संवाद कोणाला माहित नाही. स्वतःचा मृत्यू जवळ आलेला माहीत असून सुद्धा प्रत्येक क्षण आनंदाने जगणारा तो आनंद सगळ्यांनाच आवडला होता. पण मग हे फक्त चित्रपटापुरतच मर्यादित आहे का? कदाचित म्हणूनच या विचार मंचाने या विषयाची निवड केली. नमस्कार, मी अर्पिता जोशी तुमच्या समोर विषय मांडते. जीवन सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे. परमेश्वराने निर्माण केलेल्या या सुंदर सृष्टीत सद्विवेक बुद्धीचं वरदान फक्त मनुष्याला लाभलं. मनुष्य जन्म घेणं हेही तितकंच भाग्याचं. मग देवाने आपल्याला हे भाग्य दिलं, ते काय त्याला नावं ठेवायला? आज आपण बघतो की प्रत्येक जण एकमेकांशी फक्त स्पर्धा करण्यासाठी जगतो. मी आनंदी राहावं, माझ्या कुटुंबालाही आनंदी ठेवावं, यासाठी जगणं आजकाल दिसतच नाही. मी आनंदी आहे याचा दिखावा करण्यातच लोकांना मोठेपणा वाटतो. पंगत वाढून गप्पा मारत एकत्र जेवण्यापेक्षा फोटो अपलोड करून जेवल्याशिवाय आम्हाला ते पचतच नाही. कुठेतरी फिरायला गेल्यावर तिथलं निसर्ग सौंदर्य अनुभवण्यापेक्षा फोटो अपलोड करून दिखावा करण्यात आम्हाला मोठेपणा वाटतो. मोठेपणा केल्याने माणूस खरंच समाधानी होतो का? श्यामची पुस्तकात साने गुरुजी म्हणतात, केव्हा होईल माझे मन निर्मळ ताऱ्यापरी, हुरहुर हीच एक अंतरी. निर्मळ मनाने केलेली प्रत्येक गोष्ट मनुष्याला आनंदी करत असते. जो वस्तूत गोडी शोधण्यापेक्षा त्यासाठी केलेल्या श्रमात गोडी शोधतो तो आनंदी होतो. आजच्या धावपळीच्या आयुष्यात मनुष्य समाधानी असणे विसरूनच गेलाय. तुकोबाराय म्हणतात, ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. तुका म्हणे घालू तयावरी भार, काहू हा संसार देवापाशी. दुःख कोणाकडे नाही. आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानण्यापेक्षा ते नाही तर दुःख मानणं आपल्याला का बरं सोपं वाटतं? आपल्या संतांनी, समाज सुधारकांनी आयुष्यात किती ठेचा खाल्ला, किती खडतर आयुष्य जगलं, पण त्यांनी कधी आयुष्याची तक्रार नाही केली. उलट हे आयुष्य दिल्याबद्दल देवाकडे प्रत्येक क्षणी आभारच मानले. आणि आज आपण बघतो, पगार 2 दिवस उशिरा मिळाला की लोक म्हणतात, उचल रे बाबा, जगणं अगदी नको झालंय. पण त्या संतांनी, समाज सुधारकांनी स्वतःचं अवघड आयुष्य जगत इतरांच्या आयुष्याला सुलभ करण्यासाठी प्रयत्न केले. संतांच्या अनेक गोष्टी आपण ऐकू ना, त्यातलीच एक गोष्ट. संत एकनाथ महाराज एकदा स्नानासाठी गेले असताना त्यांना एक विंचू बुडताना दिसला. त्याने त्याला वाचवण्यासाठी ओंजळीत पकडलं, पण त्याने त्यांना दंश केला आणि पुन्हा पाण्यात पडला. महाराज त्याला उचलत राहिले, तो पाण्यात पडत राहिला. त्या छोट्याशा जीवाला वाचवण्यासाठी त्यांनी त्याचा दंशही स्वीकारला. किती ते थोर विचार. या निसर्गातील प्रत्येक झाड, पशु, पक्षी, ऊन, वारा, पाऊस या सगळ्यांना सहन करत आनंदाने जगत असतो. निसर्ग आपल्याला प्रत्येक क्षणी जगण्याचे धडे देत असतो. त्या सगळ्यांचं आयुष्य आपल्यापेक्षा किती अवघड आहे आणि आपलं आयुष्य किती सुलभ आहे ना. पण आज पैसा आहे, समाधान नाही. घर आहे पण आनंद नाही. संवादाची अनेक साधने आहेत, पण आपल्या माणसांसोबत संवादच नाही. आणि तरीही माणूस म्हणतो की आयुष्य किती अवघड आहे. जरा कपाळावरच्या आठ्यांना बाजूला करा. सगळी चिंता विसरून स्वतःच्या मनाला आनंदी करण्यासाठी काहीतरी करा. मग तुम्हाला समजेल हे जीवन तर सुंदरच आहे, फक्त जगता आलं पाहिजे. शेवटी एवढेच सांगेल, जिव्हाळ्याच्या क्षणांना जगता आलं पाहिजे. क्षणातल्या आनंदाला ओळखता आलं पाहिजे. चेहऱ्यावरच्या हसूला शोधता आलं पाहिजे. जीवन सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे. जीवन सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे. धन्यवाद.